तर भाऊनो आपल्याला इतका सुंदर व्ह्यू बघायला जायचा होता आणि ती व्ह्यू बघण्यासाठी पुढच्या सीटवर कोण बसणार आहे याच्यासाठी दीदीचे आणि माझे भांडणं बघा. तुम्हाला नाही थांबवणार. सकाळ सकाळी मार खाऊ नको. 3 उमटल्या तू तर मी 3 1 ती बोट 2 ब्लॉक करतो. डोकं तर भाऊ नमस्कार, नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यांना मानाचं जय शिवराय. आता फायनली आपल्याला गोवा सोडायचा दिवस आलेला आहे. आता वाईट तर वाटतं पण काय करावं, आपण इथं कायम तर राहू शकत नाही. गोवा सोडता आपल्याला एका मॅगी फॅक्टरीमध्ये थोडंसं काम होतं. ती आणि मी केतनं करून घेतलं आणि मस्तपैकी व्ह्यू एन्जॉय करत पुढे निघालो. आता हा तर व्ह्यू काहीच नाही आहे, पुढचा तर व्ह्यू इतका भयंकर आहे की काय सांगायचं तुम्हाला. इतर गोव्यातल्या वाघोली घाटातला व्ह्यू आहे. मग ते व्ह्यू दाखवण्याच्या आधी म्हणलं आपण नाश्ता करून घेऊ मस्तपैकी. केताना आपण बाकीचे तर काय सगळे गाडीत झोपलेले होते. मग ह्यांना उठवलं नाही, आपल्या पण नाश्ता करून घेतला. परत हायवेलाही डॉगेश बाय दिसला, तर काय बाहेर तोंड काढून मस्तपैकी वारं घेत होता. परत आपण कोल्हापूरला पोचलो. तिथे एक ओळखीच्या दादांच्या घरी नाश्ता केला सगळ्यांनी, आपण पी केला. आवरलं केलो निघालो डायरेक्ट आईसाहेबांच्या दर्शनासाठी. पहिल्यांदा तर कमानीचा ब्लॉग घेऊ म्हणलं आणि परत तिथे जाणं आपला चलताना मस्तपैकी ब्लॉग घेऊन टाकू. परत आपल्या दिदी साहेबाला लावायचा होता डोक्याला गजरा, कारण दिदीला काढायचा होता आज व्हिडिओ आईसाहेबांच्या मंदिरातला, म्हणून महिनापट दिवशी गजरा घेऊन लावून टाकला. मग बघत मंदिरापाशी आलो आणि डायरेक्ट लाईनीपाशी सुरुवातीला जाऊन थांबलो. मग आता आपल्यासोबत दिदी साहेब आहेत म्हणल्यावर जास्त लाईनीला लागायची काय गरज नाही. आणि आता तुम्ही बी दर्शन घ्या. ये मेन आईसाहेबांचं देऊळ, तिथे ही भिंत आहे. आता आपल्याला तिथला तर काय ब्लॉक करता येत नव्हता आणि इतक्या भारी भारी डिझाईन काढलेले होते की काय सांगायचं तुम्हाला. मग जसं आईसाहेबांचं दर्शन घेतलं तसं आपण लगेच चप्पल घ्यायला गेलो. आता कोल्हापूरला आलो आणि कोल्हापुरी चप्पल नाही घ्यायची म्हणल्यावर असं कधी होईल का. मस्तपैकी कोल्हापुरी चप्पल घेतली, लगेच पाऊस चालू झाला. मग लगेच आम्ही पळत गेलो गाडीकडं. आता तुम्हाला म्हणलं होतं की मी मागचा व्ह्यू पुढचा व्ह्यू लय डेंजर आहे. आता हे व्ह्यू बघून घ्या, एकदम भयानक नुसतं धुकं दिसत होतं. आता आम्ही कुठं चाललो आहे धुकं बघण्यासाठी, तर आपण चाललो श्री दक्कनचा राजा म्हणजे आपला ज्योतिबा त्यांचं दर्शन घ्यायला चालू आहे. पण जाता आधी इतकं भारी व्ह्यू दिसला की मग आम्ही फोटो काढायला थांबलो. फोटो वगैरे व्हिडिओ काढले आणि डायरेक्ट पोचल्या बघतो तर काय मंदिरापाशी सगळं धुकंच होतं, काय सुद्धा दिसत नव्हतं. आणि त्याच्यात इतकी भारी कमान दिसली. पहिल्यांदा तर दक्कनचा राजा कमानीचं दर्शन घेतलं आणि परत मंदिराकडे जातोय तर काय म्हणलं आता एक केदारनाथला आणि बद्रीनाथला जायची काय सुद्धा गरज नाही, इथंच एवढा मोठा भयानक व्ह्यू दिसतंय. मग पहिल्यांदा मंदिराच्या गाभाऱ्यात घेतलं, तिथं मी थोडे बहुत फोटो काढले, डायरेक्ट लाईनीपाशी पोहोचलो. आता नंदी महाराजांचं तुम्ही दर्शन करून घ्या, पुढचं तर काही एवढा व्हिडिओ काढता येत नसते कारण की परवानगी नसते. तरी मी थोडासा वशी लावला मी आता लांबनं तुमच्यासाठी व्हिडिओ काढलाय. आता इथून दिसतंय तेवढं मग राजाचं दर्शन घ्या आणि आपल्या मस्तपैकी ज्योतिबाच्या घोड्याचं बी दर्शन घ्या. मग तोपर्यंत आपण लगेच आलो बाहेर. आल्या म्हणलं आपल्याला इतक्या लांब कोण ओळखायचे, तरी बी ह्या 2 दादांनी ओळखलं. आणि फॉलोअरचा फायदा म्हणजे आपल्याला पेढे फुकट बसले. आणि परत तुम्ही एकदा व्ह्यू बघा, 100% एकदम केदारनाथसारखा व्ह्यू दिसत होता. व्ह्यू एन्जॉय करत फायनली आता आपण आलो बार्शीला. तर आजसाठी एवढं तुझ्या ब्लॉगमध्ये नक्की भेटू. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा.